तारखेला काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या दहशतवाद्यांचं मूळ हे पाकिस्तानात असल्याचं पुन्हा एकदा समोर येताना दिसतंय। याआधी ज्या पद्धतीने हल्ले झाले त्याचंही मूळ पाकिस्तानात होतं। त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग दिलं जात होतं हे वारंवार समोर आलेलं आहे आणि त्याच निमित्तानं याआधी पाकिस्ताननं कशा पद्धतीने भारताला डिबचलेलं आहे आणि पाकिस्तानचा कसा खरा चेहरा आहे, कशा पद्धतीने पाकिस्तान नेहमीच दगाबाज निघालाय, भारताला त्यानं दगा दिला आणि युद्धासाठी प्रवोक केल्याचं पाहायला मिळालं आहे। त्याची हिस्ट्री, त्याचा इतिहास आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतवर। भारत पाकचं पहिलं युद्ध नेमकं कशामुळे झालं होतं, कसं झालं होतं हेही आपण बघणार आहोत। तर भारत पाकिस्तान संघर्षाची पहिली ठिणगी पडली होती 1947 साली आणि कारण होतं काश्मीर। जम्मू काश्मीरचे राजा हरी सिंग यांना पहिलं स्वतंत्र राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता, कारण हरी सिंग यांना कोणत्याही देशामध्ये जायचं नव्हतं। फाळणी झालेली होती 15 ऑगस्ट 1947ला आणि त्याच्यानंतर एकीकडे भारत होता तर दुसरीकडे पाकिस्तान होता, अशी ही दोन देश निर्माण झाले होते। पण त्यावेळेला काश्मीर कोणत्याही देशासोबत जाणार नाही, विलीन होणार नाही असा निर्णय हरी सिंग यांनी घेतलेला होता। पण त्यावेळेला पाकिस्ताननं कुरापती करायला सुरुवात केली होती। एकीकडे भारत हा स्थैर्याचे प्रयत्न करत होता, स्थिर होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते भारत सरकारचे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला ट्रॅजेडी झालेली होती, विस्थापित मोठ्या संख्येने भारतामध्ये आले होते। त्यामुळे कुठेतरी स्थिरता यावी यासाठी जो देश आहे, आत्ताच नुकताच जन्माला आलेला हा देश आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे पाकिस्तानकडून मात्र कुरापती तेव्हापासूनच सुरू झालेल्या होत्या। पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद अली जिना यांना काश्मीर हवा होता आणि पाकिस्ताननं काश्मीरमध्ये कबायली घुसवले। कबायलींनी लूटमार, बलात्कार, हत्या करत काश्मीरमध्ये धुमाकूळ घातला होता। कबायली आणि त्यांना मिळणारी मदत बघून राजे हरी सिंग घाबरले। बकरी ईदपर्यंत श्रीनगर ताब्यात घेण्याचा पाकचा डाव होता, तसं प्लॅनिंग त्यांनी केलेलं होतं। नेहरूंना ज्यावेळेला याविषयीची माहिती मिळाली त्यावेळेला ते लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे गेले, पण पाकिस्तानकडे एवढे ट्रक नाही आहेत जेणेकरून एवढ्या मोठ्या संख्येनं हे कबायली तेव्हाच्या काश्मीरमध्ये जो स्वतंत्र संस्थान होतं तिथं घुसतील असं लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले आणि त्याच्यामुळे त्यांनी जी काही चिंता व्यक्त केलेली होती नेहरूंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। पण दुसरीकडे कबायली मात्र बारामुल्लापर्यंत पोहोचलेले होते, कारण बारामुल्ला आपण जर नकाशावर बघितलं तर बारामुल्ला हे जवळ आहे पाकिस्तानपासून आणि त्यामुळे श्रीनगर ताब्यात घेण्यासाठी आधी त्यांनी बारामुल्लापर्यंत कूच केली आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळीकडे हैदोस माजवायला सुरुवात केलेली होती। जे मिळतील त्यांना कापायचं, त्यांना लुटायचं, त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यावर बलात्कार करायचा, असा हा सगळा प्रकार पाकिस्तान स्पॉन्सर्ड कबायलींकडून सुरू होता। एका चर्चमध्ये सुद्धा ज्या नन होत्या त्यांच्यावर बलात्कार करण्याचे जे किस्से आहेत ते आतापर्यंत समोर आलेले आहेत, त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत। तर उरीमधला पॉवर हाऊस त्या कबायलींनी त्यावेळेला ताब्यात घेतलेला होता। बारामुल्ला आणि श्रीनगरच्या मध्ये असलेला हा पॉवर हाऊस त्यांनी ताब्यात घेतला होता। तेव्हा राजा हरी सिंग यांना उपरती झाली आणि त्यांनी काश्मीर वाचवण्यासाठी भारताकडे मदत मागितली आणि हरी सिंग यांनी भारताकडे मदतीचा हात त्यावेळेला मागितलेला होता। त्यांनी एक पत्र पाठवलेलं होतं मदतीसाठी। ही संधी साधत भारतानं आणि खास करून वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर भारतामध्ये विलीन करण्याची अट ठेवलेली होती, तसा प्रस्ताव त्यांनी दिला होता। सरदार वल्लभभाई पटेल यांचे खास मानले जाणारे VP मेनन यांनी काश्मीरमध्ये त्यांना पाठवण्यात आलं। त्यावेळेला हरी सिंग यांच्यासोबत त्यांनी बोलणी सुरू केली, पण चर्चा पुढे जात नव्हती। तिकडे कबायली श्रीनगरच्या उंबरठ्यावर पोहोचलेले होते। श्रीनगरपासून ते फक्त 45 किलोमीटर अंतरावर होते आणि राजे हरी सिंग यांनी काश्मीर सोडलं आणि ते जम्मूला आले। अखेर काश्मीर हातचं जाणार हे लक्षात आल्यानंतर हरी सिंग यांनी करारावर सह्या केल्या आणि भारतीय लष्कर हरकतीत आलं। 320 सगळ्यात आधी 320 भारतीय सैन्य विमानानं श्रीनगरला पोहोचले, कारण काश्मीर हा भारताचा भाग झालेला होता। जो काही करार आहे तो झाला होता हरी सिंग यांच्यासोबत आणि तेव्हा भारतीय जवानांना, भारतीय सरकारनं हरकत घ्यायला सुरुवात केली। ॲक्शन मोडवर ते आले आणि सगळ्यात आधी 320 भारतीय सैन्य विमानानं श्रीनगरला पोहोचलं। कबायलींचा भारतीय लष्करापुढे टिकाव लागला नाही। त्यांनी भारतीय लष्कर हे मागे ढकलत होतं त्यांना पाकिस्तानकडे। लढाई सुरू असतानाच नेहरूंनी विषय हा संयुक्त राष्ट्राकडे नेला आणि त्यावेळी जो भाग ज्याच्याकडे होता ते त्याच्याकडेच राहिलं। काश्मीरवरून 1947 पासून सुरू झालेला हा संघर्ष अजूनही सुरूच आहे। तर त्यावेळेला जे पहिलं युद्ध झालं त्याच्यामध्ये POK जो मुझफ्फराबाद जवळचा भाग आहे तो पाकिस्तानकडे गेला होता आणि त्याच्यानंतर
काश्मीरची घाटी ही इंडियाकडे आलेली होती। असं हे पहिलं युद्ध झालं, पण त्याच्यासाठीही प्रवोक पाकिस्ताननं केलं होतं। आणि दुसरी लढाई आपण बघितली पाकिस्तान आणि इंडियामधली, तर ती 1965 साली झाली। पाकिस्ताननं दुसऱ्यांदा खोडी काढली ती 1965 मध्ये। भारत नुकताच चीनसोबत झालेल्या युद्धातून सावरत होता आणि हीच संधी पुन्हा एकदा काश्मीर मिळवण्यासाठी बळकावण्याची संधी आहे असं समजून पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला। त्यावेळी भारताचं नेतृत्व करत होते पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, तर पाकिस्तानचं नेतृत्व करत होते जनरल अयूब खान। पाकिस्तानचे मुजाहिदीनांना काश्मीरमध्ये त्यांनी पाठवलेलं होतं आणि तब्बल 33,000 मुजाहिदीन हे वेषांतर करून त्यावेळेला इथं काश्मीरमध्ये आले होते अशी ही माहिती होती। तर काश्मीरी जनतेचा उठाव असं दाखवून काश्मीरला भारतापासून तोडण्याचा पाकिस्तानचा डाव होता। मुजाहिदीन काश्मीरमध्ये पोहोचले सुद्धा, त्यांनी तिथं काही प्रमाणामध्ये हिंसाचार सुद्धा केला, बंडखोरी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला, भारतीय सैनिकांवर हल्लेही केले। उद्देश होता तो काश्मीरमध्ये कशी अशांतता आहे ते दाखवण्याचा। याचा सुगावा लागताच भारतानं थेट लष्करी कारवाईला सुरुवात केली। राजस्थान आणि पाकिस्तानी पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत भारतीय सैन्य थेट लाहोर सियालकोटपर्यंत धडक मारली। तर लाहोरच्या सीमेवर येऊन सुद्धा कुठलाही विरोध होत नाही हे बघून भारतीय लष्कर मात्र सावध झालं। हा एखादा डाव असू शकतो याची कल्पना ही भारतीय लष्कराला आलेली होती। तर भारत सीमारेषा ओलांडून पाकिस्तानामध्ये घुसेल हेच अयूब खानला वाटत नव्हतं। भारतीय लष्कराच्या धडक कारवाईनं पाकिस्तानचे धाबे दणाणलेले होते, कारण भारतानं बराचसा भाग अक्वायर केला होता भारतीय सैन्यानं आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मध्यस्थी झाली आणि त्याच्यानंतर थोडासा भाग हा पाकिस्तानला देण्यात आला होता। एप्रिलमध्ये ही पहिली धडक झालेली होती कच्छच्या रणमध्ये आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं जे मनोबल आहे ते उंचावलं होतं आणि त्याच्यानंतर पाकिस्ताननं काश्मीरमध्ये आपले काही लोक पाठवून तिथं बंड दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता। तोही डाव भारतानं हाणून पाडला। पाकिस्तानातला पंजाबमधला भाग भारताच्या ताब्यात, तर भारताचा काश्मीरचा काही भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात होता। अखेर आंतरराष्ट्रीय दबावानंतर दोन्ही देश तहाला तयार झाले। ताश्कंदला हा तह झाला। दोन्ही देशांना जिंकलेला भाग परत करण्याचा निर्णय झाला। ज्या दिवशी तह झाला त्याच दिवशी रात्री लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं होतं। त्यांच्या अचानक मृत्यूवर आजही संशयाची सुई आहे। तर दुसरीकडे अयूब खानला सत्ता सोडावी लागलेली होती, पण या युद्धानं पाकिस्तानची कंबर मोडली। पाकिस्तानची आर्थिक घडी बिघडलेली होती, ती परत कधीच रुळावर आली नाही। पाकिस्तानचा जो GDP आहे तो त्यावेळेला बराच पुढे होता, पण त्या युद्धानंतर जेव्हा त्याने खोडी काढली आणि 1965चं युद्ध केलं त्याच्यानंतर मात्र पाकिस्तानला इतर देशांवर अवलंबून राहावं लागलेलं होतं। त्याच्यानंतर झालेली आहे ती म्हणजे तिसरी लढाई 1971ची, ज्यावेळेला भारतानं पाकिस्तानचे 2 तुकडे केले। भारत पाकिस्तान पुन्हा युद्ध झालं। युद्ध मैदानामध्ये हे दोन्ही देश समोर आलेले होते आणि 1971ला खरं तर जे पाश्चात्य युद्धामध्ये 71च्या युद्धाची बीजं रोवली गेलेली होती। 1965ला जे युद्ध झालं त्याच्यामध्ये या 71ची बीजं रोवली गेली होती, कारण 65ला झालेल्या युद्धानंतर पाकिस्तानचा जो GDP आहे तो खाली येत होता, त्याचा परावलंबत्व वाढलेलं होतं, इतर देशांवर तो अवलंबून राहत होता आणि याशिवाय तिथले जो बंगालकडचा भाग आहे तिथं रोष वाढत होता, कारण तिथल्या लोकांना बऱ्याचशा सोयीसुविधा मिळत नव्हत्या आणि पाकिस्तानमध्ये वर्चस्व होतं ते म्हणजे पंजाब प्रांताचं। लष्कर असो किंवा सरकारी नोकरी, सगळीकडे पंजाबी लोकांचा भरणा केला जात होता। पंजाब प्रांत अधिक समृद्ध होत गेला होता। पाकिस्तानामध्ये बंगाल प्रांताला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे पूर्व पाकिस्तानात आधीच असंतोष होता। तर पूर्व पाकिस्तानमधले लोकप्रिय नेते होते शेख मुजीबुर रहमान। त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर ठिणगी पडली। तिथले जे लोक होते ते मात्र उठाव करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं होतं। वाढत्या दबावानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं मुजीबुर रहमान यांना आणि त्यानंतर 1970मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेख रहमान यांच्या पक्षाला जबरदस्त यश मिळालेलं होतं, ते म्हणजे पूर्व पाकिस्तानमध्ये। पण आपण जर पश्चिम पाकिस्तान बघितलं तर त्या ठिकाणी मात्र त्यांचं पारंपरिक पद्धतीनं आलेलं आहे, जे काही पंजाबींचं वर्चस्व होतं त्या पक्षाला जास्त यश मिळालेलं होतं। तर पाकिस्तानवर बंगाली मुस्लिम सत्ता गाजवणार हे पंजाबी मुस्लिमांना मान्य नव्हतं। अयूब खाननं असेंब्ली सुद्धा भंग केली होती। जनरल याह्या खाननं पूर्व पाकिस्तानात नरसंहाराची योजना तयार केली होती। पाकिस्तानी सैन्यानं पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला आणि 25 मार्च 1971ला मुजीबुर रहमान यांना अटक करण्यात आली।
तर अटकेपूर्वी रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशची घोषणा केली आणि इथूनच सुरुवात झाली ती बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धाची। पाकिस्तानी सैन्यानं बांगलादेशी मुस्लिमांवर, हिंदूंवर अत्याचाराला सुरुवात केली। पाकिस्ताननं फक्त पाकिस्तानी सैन्यच नाही तर पाकिस्ताननं काही संघटना सुद्धा तिथं पाठवलेल्या होत्या स्पॉन्सर करून, जेणेकरून तिथं उठाव केला जाईल आणि जे बंगाली लोक आहेत तिथं राहणारी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जाईल असं त्यांना दाखवायचं होतं। हजारोंची कत्तल यावेळेला करण्यात आली होती, महिलांवर बलात्कार करण्यात आले। पाकिस्तानी सैन्याच्या रानटी अत्याचाराला घाबरून बांगलादेशी नागरिकांचे लोंढे हे भारतात घुसायला सुरुवात झाली। तर 1 कोटीच्या वर बांगलादेश शरणार्थी हे भारतामध्ये त्यावेळेला आलेले होते। भारतीय व्यवस्थेवर येणारा ताण, भारतापुढे मोठा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला। त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानच्या समस्येकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी जगभर दौरा केला, पण त्यांना रशिया वगळता फारसं समर्थन मिळत नव्हतं। भारत लष्करी कारवाईची तयारी करत होता। स्वतंत्र बांगलादेशसाठी लढणाऱ्या मुक्तीवाहिनीच्या भारतानं या मुक्तीवाहिनीला समर्थन दिलं होतं आणि त्यानंतर खरी लढाई सुरू झाली ती म्हणजे बांगलादेशच्या निर्मितीची। त्यांना शस्त्र पुरवणं, ट्रेनिंग देण्याचं काम भारतीय लष्करानं सुरू केलं आणि त्यातच 3 डिसेंबर 1971ला पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ला केला आणि ही संधी साधत जनरल मानिक शॉ यांच्या नेतृत्वात भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला। बघता बघता भारतीय सैन्य ढाक्यात पोहोचलं। 16 डिसेंबरला हे युद्ध संपलं आणि जगभरामध्ये पाकिस्तानची नाचक्की झाली। तर 90,000 पाकिस्तानी सैनिक त्यावेळेला शरण आलेले होते। म्हणजेच पाकिस्तानचं जे एकूण सैन्य होतं त्यापैकी 25%च्या वर सैनिक हे युद्धबंदी झालेलं होतं, भारताला शरण आलं होतं आणि भारतानं पाकिस्तानचे 2 तुकडे केलेले होते। याशिवाय बांगलादेशची निर्मिती तर केलीच होती, याशिवाय पाकिस्तानचा 5000 चौरस मील इतका जो पार्ट आहे तो सुद्धा भारतानं आपल्या ताब्यात घेतलेला होता। त्यामुळे तिसऱ्यांदा असं म्हणता येईल पाकिस्तानची नाचक्की झालेली होती। भारतासमोर गुडघे टेकलेले होते पाकिस्ताननं आणि त्यानंतर झाली ती म्हणजे 4थी लढाई, कारगिल युद्ध। 3 युद्धात झालेल्या पराभवानंतरही पाकिस्तानची खुमखुमी संपलेली नव्हती। काश्मीरला धुमसत ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्यानं होत होता। 4थ्यांदा पुन्हा एकदा पाकनं काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तो 1999 मध्ये। पाकिस्तानी लष्करातल्या जवानांनी LOC पार करत कारगिलमधल्या टेकड्या काबीज केल्या। काश्मीरमध्ये जेव्हा बर्फवृष्टी सुरू असते त्याचाच फायदा घेत पाकिस्तानी लष्कर भारतात घुसलं आणि कारगिलमधल्या टेकड्यांवर कब्जा केला। पाकिस्तानी लष्कर उंचावर होतं, तिथून त्यांना थेट भारतीय सैन्यावर हल्ला करणं सोपं होतं। त्यातच लष्कराला रसद पुरवणाऱ्या हायवेवर हा जो हायवे आहे तो त्यांच्या निशाण्यावर होता, कारण ज्या वेळेला थंडीमध्ये कोणीही त्या पहाडीवर नसतं त्यावेळेला म्हणजे 18,000 स्क्वेअर फूट 16,000 स्क्वेअर फूट असलेल्या या ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांवर दोन्हीकडचे सैन्य थंडीमध्ये जात नाही। त्यावेळेला पाकिस्ताननं आपले काही दहशतवादी तिथं घुसवलेले होते, सैन्य हे तिथं घुसवलेले होते आणि ते तयारी करत होते ज्या वेळेला हा रस्ता सुरू होईल किंवा ज्या वेळेला इंडियन जे सैन्य आहे ते तिथपर्यंत जातील तेव्हा त्यांना कशा पद्धतीनं निशाणा बनवायचा किंवा त्यांची रसद कशी मोडायची यासाठीचं सगळं प्लॅनिंग पाकिस्ताननं करून ठेवलेलं होतं। तर पाकिस्तानच्या या धोकाबाज वृत्तीमुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली, कारण ज्या वेळेला पाकिस्तानचे हे सैनिक तिथं जमले होते त्यावेळेला काही चरवाहे तिथं गेले होते, मेंढपाळ तिथं गेले होते आणि त्यांनी पाकिस्तानच्या या हरकती बघितलेल्या होत्या आणि त्याच वेळेला त्यांनी भारतीय सैन्याला याची कल्पना दिली आणि त्यानंतर भारतीय सैन्यानं पावलं उचलायला सुरुवात केली होती। पाकिस्तानी सैन्याला भारतातून हुसकावून लावण्यासाठी लष्करानं ऑपरेशन विजय सुरू केलं। 2 लाख भारतीय सैन्य मैदानात उतरलं। बोफोर्स तोफांचा मारा सुरू झाला। भारताच्या लष्करी ताकदीपुढे पाकिस्तानी सैन्याचा निभाव लागला नाही। त्यातच पाकिस्तानवर माघार घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा वाढत होता आणि अखेर 4 जुलै 1999ला कारगिल युद्ध संपलं। तर 4000 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी यावेळेला पाठवण्यात आलं। पाकिस्तानची जगभरात यानंतर नाचक्की झाली। तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्याला अंधारात ठेवून लष्करानं हे कारवाई केल्याचं सांगितलं होतं, पण लष्कराविरोधात बोलणाऱ्या शरीफ यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झाली होती। पुन्हा एकदा लष्करानं सत्ता काबीज केलेली होती आणि मुश्रीफ यांनी सूत्र हलवायला सुरुवात केली। कारगिल युद्धानं पाकिस्तान आर्थिक गर्तेमध्ये गेलेला होता। अशा पद्धतीनं हे 4 युद्ध झालेले आहेत, पण 4ही युद्धांमध्ये आपण बघितलं तर सुरुवात पाकिस्तानकडून करण्यात आली। कुरापती पाकिस्ताननं काढलेल्या होत्या। या कारगिल युद्धाच्या आधी तर मुश्रीफ हे जे
तिथले शहबाज शरीफ आहेत किंवा तिथले जे पंतप्रधान आहेत ते भारतामध्ये आलेले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत ते चर्चा करत होते आणि दुसरीकडे त्यांचे लष्कर हे भारतीय ठिकाणांना लक्ष्य करत होतं. कशा पद्धतीनं तिथं हल्ला करायचा याविषयीचं प्लॅनिंग त्यांचं सुरू होतं आणि अशा पद्धतीनं जे 1999चं कारगिल युद्ध आहे त्याचीही जी पहिली ठिणगी टाकण्याचं काम पाकिस्तानकडून करण्यात आलं होतं. पण भारतीय सैन्यानं त्यांना त्याही वेळेला धडा शिकवला आणि आज जी काही पाकिस्तानची हालत आहे ती आपल्या समोर आहे. कशा पद्धतीनं पाकिस्तान भिकेला लागलेला आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र तरीसुद्धा पाकिस्तान एक सेफ हेवन जे टेररिस्ट आहे त्यांना पुरवत असतं. पाकिस्तानच्या जमिनीवर या टेररिस्टना ट्रेनिंग दिलं जातं हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्याच्यामुळे आता जो पहलगामचा हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे दहशतवादी आलेले होते पाकिस्तानमधून आणि जे तिथले स्थानिक काही दहशतवादी असल्याचं बोललं जात आहे, साथीदार असल्याचं बोललं जात आहे, त्यांना सुद्धा ट्रेनिंग पाकिस्तानच्याच जमिनीवर दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या वेळेला सुद्धा पाकिस्तान खुरापती काढतंय का असा संशय आहे आणि त्यामुळं आता पाकिस्तानला धडा शिकवा जो POK आहे 1948 सालच्या युद्धामध्ये जो काश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडे गेलाय तोही परत मिळवा अशी मागणी आता संपूर्ण भारतीयांकडून केली जाते. त्यामुळे आता भारतीय लष्कर सज्ज झाल्याचं दिसतंय कारण माध्यमांना कोणत्याही प्रकारचं कव्हरेज करू नये अशा सूचना आता देण्यात आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे 4 लढाया आपण बघितल्यात आणि आता पुढे कशा पद्धतीनं भारत धडा शिकवणार तेही बघावं लागेल.